हे करवंद, जंगलची काली मैना. एक कन्फ्युजिंग वाला रस्ता आहे. एक तिकडे एक रस्ता जातोय आणि एक हे बघ हे इकडे या साईडला जातोय. खालून वरती चालत आलो. 1-1.5 तास लागला इथपर्यंत यायला. सगळे बसलेत, थोडे आराम करतायत, थोडीशी विश्रांती. प्रथमेश बसला, सुजल आहे पाठीमाग. प्रथमेश तो पहिल्यांदा दुसरी ट्रेक आहे, तळगाळीच्या ट्रेक नंतर दुसरी ट्रेक करतोय. तर आज जंगलाची वाट आहे. थोडा पाणी प्यायला, थोडा विश्रांती घेतली. माझ्या पाठी इकडे आपल्याला तोफ दिसते. या इथे गडावरची तोफ आहे. गडावर ठेवणारी खूप मोठी तोफ आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितल्यानंतर एक जी प्रसन्नता वाटते ना, नेक्स्ट लेवल. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथे आणि साईडलाच आपल्याला ही अलिबागचा समुद्र किनारा लागतो. आपल्याला इथे बघा बोटाच्या इथे खंदेरी, हे बघा इथे खंदेरी आहे आणि या साईडला उंदेरी, असे हे 2 किल्ले आहेत की तिकडे बहुतेक तरी अलिबागचा कुलाबा किल्ला असणार आहे. या डोंगरांच्या पाठीमागेच असू शकतो. हे बघा इथे गडावरती असणार अवशेष, ही गडाची तटबंदी या साईडला इकडे, आणि वरती मुलं गड संवर्धन करतायत, पाण्याचा टाका साफ करतायत. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या नवीन किल्ल्याच्या नवीन ट्रेकमध्ये. तर आज आपण आलोय सागरगडाची ट्रेक करायला, जो की आहे पेनपासून जवळ असणारा किल्ला आहे. अलिबागमध्ये हा किल्ला मोडतो. तर आता वाजलेले आहेत 8:10. सकाळी 5 वाजता घरून निघलेलो. 5 आणि विष्णू येता येता 6 वाजले. तर 6 वाजता घरून निघलो, इथे पोचलो 7:30ला. दुसऱ्या रस्त्याने गेलेलो, पण तिकडनं ट्रेक खूप लांब होती आणि तो रस्ता आम्हाला समजला नसता. म्हणून तिथे एका काकांना विचारलं. ते काका बोलले गणेश खिंडीतून एक रस्ता आहे, तिकडनं कारले खिंडीतून जा तुम्ही, तिकडनं तुम्हाला इझी पडेल. तर ह्या साईडने आलो आम्ही. आणि चला आता पलीकडे हा डोंगर एक क्रॉस करायचा आहे, ह्या पलीकडे, आणि इकडनं तिकडे जायचं, पलीकडे जायचं आपल्या सागरगडावरती. तर खाली ठाकूरवाडी, त्या ठाकूरवाडीमधून विचारलं त्यांना की वरती जायला रस्ता कुठे. तर त्यांनी 2 छोट्या ताई, मुली आलेल्या ताई, त्यांनी आपल्याला इथपर्यंत रस्ता गाईड केला. आणि इकडनं आम्ही सगळे चाललो आहे वरती, हा क्रॉस करून पलीकडच्या साईडला. पुन्हा एकदा आहे प्रथमेश, सुजल आणि विष्णू आणि तुमचा सगळ्यांचा लाडका भाऊ स्वप्नील. खालून वरती चालत आल्यानंतर आपल्या इथे असा बोर्ड लिहिलेला दिसतो, किल्ल्याकडे जाणारा मार्ग. तर असा हा पोर्शन आहे पूर्ण वरती यायला. हे बघ इकडनं असा पूर्ण जंगलाने वेढलेला हा किल्ला आहे, आपला सागरगड आहे. पावसाळ्यामध्ये सह्याद्रीतलं सुख काही वेगळंच असतं, तेही तुम्हाला अनुभवायला भेटेल आपल्या या व्हिडिओमार्फत, आपल्या चॅनलमार्फत. सो बॉडी बघ आत्ताच पूर्ण घाम यायला सुरुवात झाला आहे आणि पूर्ण बॉडी गरम झाली. आता हा पहिला एक अर्धा तासाचा पॅच असतो, जो की बॉडी गरम व्हायला सुरुवात होते, दम लागतो. नंतर काय नाही, इझी वाटतं, जास्त काय दम लागत नाही. आणि असं इकडनं हा जो आहे तो वरती जाण्यासाठी इकडनं असाच मार्ग. विष्णू आणि प्रथमेश आणि सुजल पाटणा येतात. एक रिदम धरत चालत राहिलो ना तर काय वाटत नाही. बॉडी गरम होते, बॉडीला तीच गरम गरममध्ये बॉडी सुन्न होऊन जाते, मग चालायला काय वाटत नाही एवढं. आता ह्या जंगलामधून चाललो आहे आपण. तर हे जंगल काहीच नाही आहे पदरगडाच्या ट्रेकपेक्षा. तर पदरगडामध्ये जी खांडसवरून भीमाशंकरला जातात ना, ती पूर्ण अभयारण्याची वाट आहे. त्या अभयारण्यामध्ये बिबटे वगैरे पण आढळतात. तसंही बोललं जातं की याही अभयारण्यामध्ये बिबटे पण किल्ले अवचितगडाची सफर केलेली, त्याचप्रमाणे याही गडाची सफर आहे सागरगडाची. हे बघा हे करवंद, जंगलची काली मैना बंद आहे. आणि आता ऊन पण होत चाललंय, ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे सध्या. ढग येत आहेत, ढग जात आहे, त्याच्यामुळे थोडं बरं वाटते. आणि ॲक्च्युली एवढी झाडं आहेत, पानझडी झाल्यामुळं झाडांना पानच नाही येत. आणि कृपया करून असं खाली चालताना ना बघत चला, कारण की
सरपटणारे प्राणी वगैरे असू शकतात. 9:05 झालेत. काटे की गड किल्ल्यांचे असो, पौराणिक वास्तूंचे असो, लेण्यांचे असो, जुने मंदिर असतील, या सगळ्यांचे व्हिडिओज मी बनवायचा प्रयत्न करत असतो. आणि ह्याच व्हिडिओज मार्फत तुम्हाला एक छोटीशी माहिती, छोटीशी कल्पना यावी या संदर्भात मी थोडासा प्रयत्न करत असतो की तुमच्यापर्यंत एक चांगली आणि पुरेपूर माहिती पोहोचवण्याचा. ज्यांना कोणा गडावरती असं ट्रेकिंगला वगैरे जमत नाही त्या सगळ्यांसाठी आपले ह्या व्हिडिओज असतात, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल अशा पौराणिक ठिकाणांची, पौराणिक वास्तूंची, गडकिल्ल्यांची, लेण्यांची, मंदिरांची. तर असा सुंदर जंगलातला रस्ता आहे, तो आपल्याला पार करत वरती जायचं गडाकडे. 2दा रस्ता भटकलोय. त्याकडे जाण्याचा मार्ग, स्वच्छ परिसर, स्वच्छ गाव, आजारापासून दूर ठेवा. ठीक आहे. सो असा काहीसा सुंदर स्वच्छ रस्ता, पूर्ण घनदाट जंगल आणि हा आलेला घाम. कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. काय आहे, असे ट्रेकिंग करायची मजा आहे ना, सगळं काही याच्यामध्ये सामावलेलं आहे. कारण की आयुष्य एकदाच भेटत असतं. त्या आयुष्यामध्ये फिरून घ्या. आणि जसं की महाराजांचे गड किल्ले बघण्यात जो आनंद आहे, जे सुख आहे ना, ते कशामध्येच नाही. म्हणजे आता विचार करा की या जंगलामधून आपण चालतोय, आपल्याला चकवा लागतो, पण एक विचार करायची गोष्ट आहे, त्या काळामध्ये जे मावळे आहेत ते कसे जात असतील. आणि आता आपण तर शूज वगैरेवरती ट्रेक करतो ग्रिपचे, पण हे विचार करायची गोष्ट आहे की छत्रपतींच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे आपले कसे जात असतील, कसे किल्ला लढवत असतील, हे खरंच एक विचार जरी केला ना तरी अंगावरती काटा उभा राहतो. अक्षरशः खरंच आपले पूर्वज किती महान आहेत, त्यांच्यामुळेच आज आपण आहे. तर आपण खालून वरती चालत आलो. 1-1.5 तास लागला इथपर्यंत यायला. सगळे बसलेत, थोडे आराम करतायत, थोडीशी विश्रांती. प्रथमेश बसलाय, सुजल आहे पाठीमाग. प्रथमेश तो पहिल्यांदा दुसरी ट्रेक आहे, तळगळच्या ट्रेक नंतर दुसरी ट्रेक करतोय. तर हा जंगलाची वाट आहे, थोडा पाणी प्यायला, थोडा विश्रांती घेतली. तर चला दाखवतो पुढे गेलो. आता पूर्ण ढग आलेत वरती, बघा पूर्ण कालोख केलाय. पाऊस येतो की काय? ये बाबा, थंड कर, मस्त वाटेल. प्रथमेशन ते येत आहेत. जरा 2 मिनटं बसलो इथे, कारण त्यांना रस्ता सापडणार नाही. एक त्या डोंगरावरती जायला रस्ता आहे आणि इकडनंच एकला त्या साईडला जायला रस्ता आहे. त्याच्यामुळे इथे एक 5 मिनटं थांबते, त्यांचा वेट करते, कारण की ते खूप जास्त खाली होते. आता थांबतो थोड्या वेळ, रेस्ट करतो थोडा 5-10 मिनटं ते येतपर्यंत. त्यानंतर आपण पुढची इकडनं सफर चालू करूयात. खूप सुंदर आहे, जरा रिलॅक्स होतो आणि थंड हवा येते, एकदम भारी वाटतं. ह्या इथे मेन किल्ल्याचा जो महाप्रवेशद्वार आहे, तिथे पोचल्यानंतर आपल्याला नजारा दाखवतो. एक नंबर आहे आणि भारी वाटते. म्हणजे वरती येत परत एवढा पायपीट करत आलो वरती, पाय दुखायला लागले, काय नाही. इथं आल्यावरती एकदम रिलॅक्स, मस्त वाटते. आणि माझ्या पाठी ही गडाची आपल्याला तटबंदी इथे बघायला भेटते या साईडला इथे. आणि इथे गडाचं महाद्वार आहे, इथे ही अवशेष आहेत गडाच्या महाद्वाराचे वगैरे, ते आपण जाऊन एक्सप्लोर करूयात. तर बघूयात पुढे जाऊन कसं आहे कसं नाही ते. तर चला, गडाचं पहिलं महाद्वार आपल्याला दिसतं. हे बघा, या साईडला गडाचं पहिलं महाद्वार आहे. इकडे ढासळलेला बुरुज आहे, ही तटबंदी आहे गडाची. तर इकडनं एक रस्ता आहे वरती. गडाची वाड्याचे अवशेष आहे, आपल्याला इथं वाड्याचे अवशेष दिसतात. महाराष्ट्र शासनाने आणि भारतीय पुरातत्व खात्याने याच्याकडे लक्ष द्यायला हवे. आपल्याला गड संवर्धन करायचं आहे, आपल्या भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. तर हे असं तटबंदी, इकडनं वरती जायला रस्ता आहे. म्हणजे जो स्ट्रेस असतो ना तो एकदम निघूनच जातो. पाठी पडलेले वाड्याचे अवशेष, तटबंदी पडलेली, इथे ही तटबंदी आहे. हे बघा, रचलेले दगड कशा पद्धतीने रचलेत, कसं स्ट्रक्चर असेल बनवण्याचं. आणि या साईडला ही तटबंदी आहे. आणि येथे वरती जायला आपल्याला पायऱ्या दिसल्या, ते बघा, इथनं वरती जायला काय दिसत आहेत. इथनं वरती जायला ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. तर बघूयात वरती अजून काय आहे बघायला.
दिसतंय तुम्हाला ही घनदाट झाडी. पाठी थांबलेत, फोटो वगैरे क्लिक करून येतील. तर तोपर्यंत आपण पुढे जाऊ, अभ्यास करू, गड बघू, गड फिरू, गडाचा इतिहास आत्मसात करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. एकंदरीत खूप छान वाटतंय. दिवस सार्थकी झाला. रविवार 1-2 वीकचा गॅप होता, बट ठीक आहे. स्टील आता आपली तब्येत एकदम बरी आहे, त्यामुळे आलो गडावरती जायला. अंदाज लावत लावत आलो इथपर्यंत. तटबंदी दिसते आपल्याला गडाची. या साईडला तटबंदी बघा. इकडे गडाची तटबंदी. सावकाश सावकाश सावकाश. हे फायनली या ठिकाणी येऊन आपल्याला माझ्या पाठीमागं दिसतात हे गडाचे परत बुरुज किंवा वाडा असू शकतो. ते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेलच. तर बघू आतमध्ये जाऊन बघूयात कसले अवशेष आहे. म्हणजे ॲक्च्युली वाडा असावा हा, पण एक प्रकारे हे आपल्याला तटबंदी बुरुजा टाईप दिसते. म्हणजे इथून एक प्रवेशद्वार असावं, याच्यामध्ये मशाली वगैरे लावायचे आणि हे गडाचं प्रवेशद्वार. न हा वाडा असेल या ठिकाणी. ही गडाची पूर्ण म्हणजे वाड्याची तटबंदी आपल्याला ही पूर्ण दिसते. हे बघा, ही वाड्याची तटबंदी आहे. तिथेही तटबंदी, त्या साईडला तटबंदी, इथे तटबंदी आहे. आणि हा बुरुज आहे. बुरुजावरती जुन्या काळातली ठेवलेली तोप, ती आता आपण जाऊन बघूयात. आणि गडावरती अजून काय अवशेष आहे बघण्यासाठी त्याही आपण बघूयात. आणि इथून अलिबागचा समुद्र किनाराही आपल्याला दिसतो, तोही तुम्हाला दाखवतो. तर आय होप सो ड्रोन असता तर बरं झालं असतं. हे बघा, एक नंबर सही आहे. इथे आल्यानंतर आपल्याला गडावरची ही तोप दिसते आपल्याला. ही खूप मोठी तोप आहे बघा, त्याच्यावरती गाड्यावरती ठेवली आहे. ही खूप मोठी तोप आहे. कशी आणली असतील दुर्गसेवकाने इथपर्यंत. गाडा वगैरे ठेवला या साईडला. आणि हे बघा सुंदर. साईडला आपल्याला इकडे गडाचे समुद्र किनारा दिसतो बघा. अलिबागचा हा समुद्र किनारा या साईडला. हे बघा, अलिबागचा समुद्र किनारा आहे. कोणी आपल्यासोबत खाण्याचे पदार्थ आणले असतील, त्याचा जो कचरा झालेला असेल तो कृपया करून याच्यामध्ये टाका, किंवा आपण आपल्यासोबत घेऊन जा आणि त्या कचऱ्याचं योग्य ते विल्हेवाट लावा. कारण की असं गडावरती केरकचरा करणं हे आपल्याला शोभा देत नाही. गडकिल्ले म्हणजे आपलं एक पवित्र स्थान आहे, हे आपलं एक घर आहे. बुरुजावरून बघितलं तिथे तोप होती, त्याही प्रकारे इथे तोप ठेवल्यात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक इथे बांधलंय, ठेवलंय. आणि याच स्मारकाचं आपण पावित्र्य राखून गडावरती कृपया करून केरकचरा करू नका. जर केरकचरा करायचा असेल तर आपण न आलेलेच बरे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ आणि पुढे टकमक टोक आहे आणि एक वास्तूही आहे. या साईडला एक वास्तू आहे बघा. तिथे कोणतरी होतं, राहिले वाटतं, टेंट लावलाय तिथे. तर तिथे एक वाडा आहे, तिथे तटबंदी आहे आणि साईडला टकमक टोक. ते बघा, त्या साईडला टकमक टोक आहे. आणि एक नंबर वाटतंय, व्ह्यू खूप मस्त आहे, खूप भारी वाटतंय. आलो इथपर्यंत, सार्थकी लागलं. आजचा दिवस खूप छान वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितल्यानंतर एक जी प्रसन्नता वाटते ना, नेक्स्ट लेवल. तर चला, ते काहीतरी वास्तू दिसल्यात, ते बघा तिथे वास्तू आहेत त्या साईडला. इकडे टकमक टोक, इथे एक वास्तू आहे. इकडे अलिबागचा समुद्र किनारा. एक नंबर, खूप छान वाटतं. चला म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ही ट्रेक? एक नंबर ना. खाली दमछाक करून आलो. 2 तास लागलेले असते आम्हाला वरती यायला. इथं आल्यावरती सगळ्यांना एनर्जी आली. तर आता इथं आलोय आणि खूप मस्त हवा चालू झाली. थकवा आलेला एकदम गेलाय आणि पाणी संपलंय आमचं. तर आता बघूया, पाण्याचा काहीतरी इंतजाम करायला लागेल. खाली उतरायचं अजून आपल्याला. खूप छान वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथे आणि साईडलाच आपल्याला हे अलिबागचा समुद्र किनारा लागतो. आपल्याला इथे बघा, बोटाच्या इथे खंदेरी, हे बघा इथे खंदेरी आहे आणि या साईडला उंदेरी, असे हे 2 किल्ले आहेत. आणि या साईडला
दाखवतो पुढे जाऊन की तिकडे बहुतेक तरी अलिबागचा कुलाबा किल्ला असणार आहे. या डोंगरांच्या पाठीमागेच असू शकतो, या डोंगरांच्या पाठीमागे. तर हा आहे खंदेरी, हा आहे उंदेरी. तर अलिबागची चौपाटी खूप जवळ आहे. जसं की याही किल्ल्याचा उपयोग आपण बघू शकता. या किल्ल्याचा उपयोगही त्या काळामध्ये जे समुद्रावरून जे लक्ष ठेवण्यासाठी किंवा जे शत्रू येत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असेल असं वाटतं. पाठून चालत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिकडे, आणि इकडे आपल्याला ही एक गडावरची असणारी वास्तू दिसते. आता सध्या पडझड झालेली आहे, ती एकच वास्तू बघण्याजोगती आहे. वरची गडाची तटबंदी वगैरे आहे, आणि या साईडला इकडे ना, इकडे तटबंदी आहे. हे बघा तिकडे त्या साईडला तटबंदी आहे, आणि इथे थोडे असे वास्तूचे अवशेष पडलेले आहेत या साईडला, आणि इकडे ही तटबंदी आहे या साईडला. इथे हे बघा, इथे गडावरती असणारा अवशेष, ही गडाची तटबंदी या साईडला इकडे, आणि वरती मुलं गड संवर्धन करतायत, पाण्याचा टाका साफ करतायत. पाटण चालत आल्यानंतर आपल्याला इथं गोमुखी कुंड दिसतं. हे बघा, इथे जाऊन बघूयात खाली पाणी आहे का पिण्यासाठी. वरती शंकराचं मंदिर आहे इकडे, आणि इथे गोमुखी कुंड आहे. पाणी प्यायचं आहे का रे मित्रा? पिण्याचं पाणी पूर्णपणे पाणी संपलंय. इथे गोमुखातून पाणी येतं. कधी पण या, तुम्हाला इथे पाणी भेटेल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणत्याही ऋतूमध्ये इथे पाणी भेटतं. बॉटल भरून घेतले. वरती शंकराचं मंदिर आहे, तिथे जाऊन आता थोडंफार चिप्स वगैरे ते खाणार आहे. पण चला वरती जाऊन खाऊयात. नंतर परत जाताना पाणी भरायचं. ॲक्च्युली आमचं पाणी संपलेलं. ही एक बॉटल आणि प्रथमेची एक बॉटल, ह्या 2च बॉटल होत्या. तर चला मस्त ताण भागले, वरती जाऊन खाऊ आणि थोडा आराम करू. वाजलेत आता 11:30, आणि 12 वाजता आपण उतरायला घेऊ. परत आपल्याला पुढे लांब जायचं. हलून इकडनं जसं आपण वरती येतो ना, इथे पाठीमागं शिवमंदिर आपल्याला बघायला भेटतं. हे बघा, इथे आतमध्ये शिवमंदिर आहे. आतमध्ये प्रत्येक गडावरती आपल्याला आल्यानंतर असं शिवमंदिर वगैरे बघायला भेटतं. पहारेकरी, आणि वरती आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊयात. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, नंदी महाराज आहेत, आणि शंकर भगवानांची आहे. या मित्रांबरोबर बसलं जेवायला, त्यांनी रिक्वेस्ट केली यांच्याबरोबर जेवायला बसलो. तर सगळ्यांचे थँक्यू सो मच. हे गड संवर्धन करतात, दर रविवारी गडावरती येऊन गड संवर्धन करत असतात. तर यांच्याबरोबर आम्ही सगळे बसलोय जेवायला. तर थँक्यू मित्रांनो. पण हे झाडी वाढलीत ना, त्याच्यामुळं बरेचसे किल्ल्यातले जे अवशेष आहेत ना, किल्ल्यांचे ते तटबंदी वगैरे आहेत, बुरुज आहेत, ते बरेचसे पडलेत त्या झाडांमुळे. तर बघू, विहीर आहे, ते जे दुर्ग संरक्षण करतात ना, त्यांनी अख्खी साफ केली आहे. हे बघू शकता आपण इथे. या किल्ल्यावरती खूप काही आहे बघायला. आम्ही महाद्वार बघायला चाललोय खाली. इकडून रस्ता आहे वाटतं जायला. हे हाच रस्ता आहे वाटतं जायला, है ना. जेवलो मस्तपैकी. ते दुर्ग संवर्धन करतात त्या मित्रांना हॅट्स ऑफ आहे खरंच. हे पूर्ण त्यांनीच साफ केलंय. त्यांच्याकडून आता पूर्ण माहिती समजून घेतली. इथे आपण वाडा बघितला, तटबंदी वगैरे आहे तिथं तोपेवरती, आणि त्याच्याच अपोजिटला या साईडला ते बोलले महाद्वार आहे. तर आपल्याला याची कल्पना नव्हती, बट त्यांनी सांगितलं इकडे महाद्वार आहे. सो आता तेच बघायला आपण चाललोय इकडे सगळे. तर चला जाऊयात, चुन्याचा घाणा बघूया. ते बघा, इथे एंट्री केल्या आपल्याला इथे चुन्याचा घाणा दिसतो बघण्यास. हे बघा, आहे चुन्याचा घाणा. इथं जात वगैरे आहे. इथं चुना दळला जायचा, जे की गडकिल्ल्यांचं काम केलं जायचं. दगडे वगैरे रचले जायचे ना, त्याच्यामध्ये चुना वगैरे मिक्स केला जायचा ना. जसं की आत्ताच्या टायमाला आपण सिमेंट वगैरे लावतो, त्या काळामध्ये चुना वगैरे लावला जायचा. त्या चुन्याचा घाणा आहे इथे. तर आपण बघू शकता. आणि इकडे महाद्वार आहे, तर तेही महाद्वार जाऊया, बघूयात तिकडे. पूर्ण गडाला फेरी मारून चाललोय. फेरी झाली, एक फेरी पूर्ण कंप्लीट केली. तर या साईडला ते खोबणे, या साईडला इथे तोफा वगैरे ठेवून शत्रूवरती मारा केला जायचा किंवा खाली लक्ष ठेवलं जायचं. तर मंडळी, आपली जी काही सरसगडाची जी ट्रेक होती ती कंप्लीट झाली आहे.
खूप सकाळी 8 वाजता ट्रेक चालू केलेली. खूप विसरलो म्हणजे रस्ता भटकलेलो. 2-3 वेळा रस्ता भटकलो. चकवा लागलेला. पण ठीक आहे, नाही त्या रस्त्याने आलो वरती, पण आलो वरती. तर वरती गेल्यानंतर आपल्याला गड संवर्धन करणारी मुलं भेटली. त्यांच्याबरोबर जेवलो वगैरे. थोडंफार त्यांच्याकडून माहिती पण घेतली गडाविषयी. त्याच्यामुळे या गडाचं अजून जास्त महत्त्व आम्हाला समजलं. अ, आणि गडाचा अभ्यासही केला. त्यांच्याकडून जरा अभ्यास जाणून घेतला. ते दर रविवारी इथे येऊन गड संवर्धन करतात. ते बोलतात आमचं कर्तव्य आहे शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत, जो एक किल्ला आहे आपल्याकडून जो साफ ठेवता येईल तेवढा साफ ठेवायचा आहे. असंच याचाच ध्यास आपण घेऊन आपण सगळ्यांनी कोणत्याही गडकिल्ल्यावरती गेलो ना, समजा आपण प्लास्टिक आणलंय, आपल्या प्लास्टिकमध्ये काही जेवण आणलं, जेवण करा तो प्लास्टिक आपल्या बॅगमध्ये भरून परत खाली घेऊन जावा. जेणेकरून आपला गड स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल. तर मंडळी या किल्ल्याची माहिती, हा किल्ल्याची सफर तुम्हाला कशी वाटली? एकदा कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि साईडची आहे बेल आयकॉन आहे तीही प्रेस करा. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. आज माझ्यासोबत आहे प्रथमेश, सुजल आणि विष्णू. या सगळ्यांसोबत मस्त अशी ट्रेक झाली आपली कंप्लीट. तर चला बाय बाय. भेटूया अशा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे.